कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठं धरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळमवाडी धरणाच्या मुख्य भिंतीला मोठ्या प्रमाणावर गळती लागलेली आहे आणि त्यामुळे हा गळतीचा प्रश्न आता गंभीर बनलेला आहे। आता आपण आहोत काळमवाडी धरण परिसरामध्ये आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। काळमवाडी धरणाची जी मुख्य भिंत आहे त्याला किती मोठ्या प्रमाणावर गळती लागलेली आहे आणि त्यातून किती मोठ्या प्रमाणावर पाणी आहे ते वाया जाते आपण बघू शकतो। ठिकठिकाणी हे पाणी वाया जाते। मिनिटाला जवळपास हजारो लिटर पाणी आहे ते वाया जात असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि या सगळ्या एकूणच गळतीमुळे धरणाच्या सुरक्षेचा देखील प्रश्न गंभीर बनलेला आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पाणी देखील कमी पडण्याची शक्यता आहे ती निर्माण झाली आणि त्याचमुळे आता सरकारने देखील ही धरणाच्या गळतीच्या दुरुस्तीचं काम गांभीर्याने घेतल्याचं पाहायला मिळते। आज जलसंपदा विभाग असेल किंवा अनेक तज्ञांची कमिटी या ठिकाणी दाखल होणार आहे आणि या सगळ्या गळतीची पाहणी त्यांच्याकडून केली जाणार आहे। राज्य सरकारकडून ही गळती काढण्यासाठी याआधी जवळपास 80 कोटीचा निधी आहे तो देण्यात आलेला आहे, ज्याची काम पुढच्या महिन्यामध्ये सुरू होणार आहे। मात्र हे सगळं काम सुरू करण्याआधी कशा पद्धतीने हे गळती काढता येईल, या गळतीचं गांभीर्य किती आहे हे देखील पाहिलं जाणार आहे आणि ही सगळे गळती काढत असताना शेतकऱ्यांना देखील पाणी कमी पडू नये याची खबरदारी कुठेतरी जलसंपदा विभागाला घ्यावी लागणार आहे आणि म्हणूनच आज तज्ञ कमिटी जी आहे ती या ठिकाणी दाखल होऊन ही सगळी माहिती घेणार आहे, या सगळ्या गळतीची पाहणी देखील करणार आहे आणि त्यामुळे एकूणच आपण आता बघतोय राज्य सरकारने देखील काळमवाडी धरणाच्या गळतीच्या दुरुस्तीचं काम जे आहे ते गांभीर्याने घेतल्याचं पाहायला मिळते। प्रत्यक्षात पुढच्या महिन्यात जरी या सगळ्या कामाला सुरुवात होणार असली दुरुस्तीच्या तरी आतापासूनच आज तज्ञांची कमिटी या ठिकाणी दाखल होईल आणि त्यांच्याकडून ही सगळी पाहणी आहे ती केली जाईल आणि त्यामुळे लवकरात लवकर या काळमवाडी धरणाच्या गळतीची दुरुस्ती केली जाईल अशी अपेक्षा करायला आता हरकत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।